श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. प्रवचन सुरू करण्यापूर्वी आपण अर्धा पाऊण मिनिट डोळे मिटून शांत बसूया आणि मग आरंभ करूया प्रवचनाला. श्री मंगलमूर्ती मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मरुदंश जोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमद दासबोधासारख्या अत्यंत सारभूत अशा मराठी ग्रंथाचं श्रवण घडावं, काही चांगलं ऐकायला मिळावं या शुद्ध हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांना नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी याकरता भगवंताला जे वागणं प्रिय आहे असं आपल्याकडून घडावं यासाठी प्रयत्नशील असणारे जे धार्मिक सज्जन असतील त्यांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, उत्तमोत्तम असे कला उपासक सगळ्यांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। 200 समासांचा 20 दशकांचा 7751 ओव्यांचा हा दासबोध मनुष्याचं जीवन घडवणारा ग्रंथ आहे। ज्यानं लहानपणापासून दासबोधाची कास धरली तो प्रपंचातही यशस्वी होतो, परमार्थात तर यशस्वी होतोच, पण राष्ट्रकार्य जर करायचं असेल, राजकारणासारख्या गोष्टीमध्ये आपल्याला जायचं असेल तर त्याही गोष्टीमध्ये अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे। घर कसं बांधावं, कशा विटा असाव्यात हे सुद्धा समर्थ आपल्याशी बोलतात। इतका तपशील समर्थांनी सांगून ठेवलाय की आपल्याला काही त्रास घेण्याची गरज नाही, फक्त ब्लाइंडली फॉलो करता आलं पाहिजे। समर्थ ज्या अर्थी सांगतायत ना, प्रातःकाळी उठावे त्या अर्थी मी उठणार, काही पाठांतर करावे सांगतायत ना त्या अर्थी मी रोज अपडेट आणि अपग्रेड होणार माझ्या विद्येमध्ये।
समर्थ सांगतात अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होऊन नासावे हे विहित नव्हे. मी कंप्लीट अभ्यास करीन आणि मग परफॉर्मन्स करीन. लोकांशी बोलताना मी कसं बोलावं? समर्थ म्हणाले जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. जगातली सगळी मित्र आपल्या जिभेच्या टोकावर ठेवलेले आहेत आणि शत्रू सुद्धा. खरं म्हटलं तर आपण मराठी लोकांनी दासबोधाची उपेक्षा केली आणि म्हणून मराठी लोक प्रपंचात, राजकारणात आणि एकूणच राष्ट्राच्या राजकारणात सुद्धा आपली पिछेहाट झाली. एकदा वर्ध्याचे काही काँग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींना भेटायला साबरमतीला गेले होते आणि ते म्हणाले हळूहळू काँग्रेसचे कार्यकर्ते कमी व्हायला लागलेत. तेव्हा काँग्रेस पक्ष असा, लोकमान्य टिळक नुकतेच गेले होते, तो काँग्रेस पक्ष अक्षरशः म्हणजे राष्ट्रभक्तांचा पक्ष होता एक काळ. डॉक्टर हेडगेवारांनी तो का सोडला वगैरे सगळं आहे पुढं. पण ही सगळी मंडळी भेटायला गेली की आम्हाला हे सांगा, महात्मा गांधींना विचारायला गेलं की आम्हाला हे सांगा तुम्ही की पुन्हा कार्यकर्त्यांच्या मध्ये जान फुंकना जिसको बोलते, फुंकर मारून या सगळ्यांना, जसा आपण अग्नी शिलगावतो, अग्नी फुंकर मारतो आणि त्यातनं यज्ञामध्ये नाही का, याच्याकरता काय करू? तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आणि समर्थ ही गुरु शिष्यांची जोडी झाली, तिथल्या लोकांनी मला इथं विचारायला यावं, हा तुमचा महाराष्ट्राचा अपमान नव्हे काय? कारण महात्मा गांधींचे गुरुजी जे गोपाळकृष्ण गोखले आहेत, यांच्याकडे एक कट्टर रामदासी होते, त्यांचं नाव शंकर श्रीकृष्ण देव. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले आणि राजकारणाबद्दलचे समर्थांचे सगळे विचार शंकर श्रीकृष्ण देवांकडून ऐकून घेतले होते आणि ते महात्माजींना शिकवले होते. बोलण्याचा भाव असा की असा हा दासबोध, पण असं नाही की मला नाही राजकारणाची इंटरेस्ट, फक्त परमार्थ करायचा आहे तरी दासबोध वाचा. तो सुद्धा शुद्ध कसा करावा परमार्थ? कारण परमार्थ म्हणून परमार्थाच्या नावाखाली खूप माणसं काही करत असतात, प्रत्यक्षात काहीच परमार्थ झालेला नसतो. म्हणून शुद्ध असा परमार्थ, शुद्ध असा प्रपंच, यशस्वी असा प्रपंच, यशस्वी असं राजकारण करायचं असेल, सगळ्या प्रकारे हा दासबोध आपल्याला मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. महाभारतातले, योग वासिष्ठातले, अनेक उपनिषदातले, भागवतासारख्या पुराणातले अनेक सिद्धांत समर्थांनी असे सहज 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 असे पेरलेत. अरे अच्छा, हा विचार योग वासिष्ठातला आहे वाटतं. योग वासिष्ठ प्रारब्ध विरुद्ध काही मानत नाही, ते मानतं तुम्ही प्रयत्न करा आणि मोठे व्हा. समर्थांनी तसंच्या तसं ते बॉरो केलं आणि इथे ठेवलं. रेखा तितुकी पुसोनी जाते. हातावरची रेषा आपल्याला बदलता येते. हे तो प्रचितीस येते, डोळे झाकणी काय करावी ते काय निमित्य. कुठल्या प्रकारचं प्रारब्ध बदलता येतं, कुठल्या प्रकारचं बदलता येत नाही, याचा एकदा विवेक करा. महावाक्य असावीत अशी काही काही वाक्य आहेत. एक वाक्य आहे, समजले पाहिजे ज्याचे त्यापरी. प्रत्येक गोष्ट करेक्ट तशीच कळली पाहिजे जशी आहे. आपल्याला तबल्या बाबतीत विद्यार्थ्यांना शिकवताना जाणं समजतच नाही, तो आजूबाजूला सगळं शिकतो, तेवढंच शिकत नाही. जीव तोडून ही शिक्षक मंडळी सांगत असतात, पण समजले पाहिजे ज्याचे त्यापरी नाही. कुठंतरी काहीतरी गुगलवर सर्च केलेलं असतं आणि ते घेऊन शिक्षकांकडे येतात. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये समर्थ आपल्याला इतकं अधिकारी मार्गदर्शन करतात. म्हणून पुन्हा 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 एका वारायणामध्ये संपणार नाहीये. समर्थ म्हणाले विवरता विशेषा विशेष कळो लागे. विवरण करत गेलो की विशेष काय आणि अविशेष काय आहे याचा नाही फार विचार केला तरी चालेल. काही काही तपशील आहेत, इतके तपशील आपल्याला लागणार नाही आहेत. एक पारायण झालं, दुसरं पारायण झालं, तिसरं पारायण झालं की आपला म्हणून एक ग्रंथ तयार होतो. 7,500 ओव्यांमधल्या एक 3,000 ओव्याच आपल्या उपयोगाच्या, आपल्या कल्याणाच्या ते लक्षात येतं. मूर्खांची लक्षणं करायचीत काय? थोडीच लोकांना नावं ठेवायची.
विनोद म्हणून आपण बोलतो सोडा, की मूर्खांची लक्षणं पाहिल्यावर असं वाटतं की इतकी इत्थंभूत माहिती माझी कोणी दिली समर्थाना, हा विनोद झाला. पण सगळी मूर्ख लक्षणं आपल्यामध्ये नसतात. मग सगळी वाचलीच पाहिजेत का रोज? तो एक मूर्ख, त्या तो एक मूर्ख नंतर माणसं लगेच न थांबता श्रीराम म्हणतात. तो एक मूर्ख श्रीराम असं नाहीये. ओवीच्या सुरुवातीला श्रीराम म्हणायचं, श्रीराम आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सखेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे श्रीराम नकळे, असं आहे ते. ती माणसं काय म्हणतात, नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुतीत तेथे मज मूर्खाची मोती कोठे पवाडेल कोठे श्रीराम. तो एक मूर्ख श्रीराम, तो एक मूर्ख श्रीराम. किती वेळा श्रीरामाला मूर्ख म्हणायचं? म्हणून सांप्रदायिक माणसाकडून गोष्ट समजावून घ्यावी की नेमकं कसं म्हणायचं. भीमरूपी आपण म्हणतो त्यातला शेवटचा श्लोक आहे, हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे. म्हणजे काय? आणि धनधान्य पशुवृद्धी गुणी घातले त्यात कोण असं केलं तर 16 श्लोक होतात. मग हे जरा 16 श्लोकी आहे का 15 श्लोकी आहे? संख्या चंद्रकळा गुणे म्हणजे 28 कळा आहेत चंद्राच्या. 28 वेळा रोज भीमरूपी म्हटली तर ती सिद्ध होते असा अर्थ आहे. संख्या चंद्रकळा गुणे. असो, यातल्या एक एक समासाला आपण देत होतो. काही समास आपण खूप नीट पाहणार आहोत, काही समास थोडक्यात पाहून पुढे जाणार आहोत. त्यातल्या जीवनात आपण अत्यंत कृतज्ञ राहिलं पाहिजे विद्यागुरु बद्दल सुद्धा आणि सद्गुरु बद्दल सुद्धा. ज्यांनी आपल्याला अन्नाला लावला, ज्यांनी मला शिकवलं कीर्तन, मला त्यांची आठवण व्हावी की नाही. आज मी काय तुमच्या समोर परफॉर्मन्स देऊ शकतो? त्यांच्याकडून जे मी घेतलंय त्याबद्दल मी कृतज्ञ असायला पाहिजे. ते काही फक्त गुरुपौर्णिमे दिवशीच एकदा पाकिट दिलं की ओझं उतरलं असं नाही. समर्थांची दासबोधातलीच ओवी आहे, ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. अखंड विद्यागुरु बद्दल एवढं कृतज्ञ राहावं तर सद्गुरूंबद्दल किती कृतज्ञ राहावं. सगळ्या विद्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ विद्या आहे अध्यात्म विद्या. अहम ब्रह्मास्मी या बोधावर स्थिर करणारी विद्या. त्या सद्गुरूंचं वर्णन काय करणार? म्हणून पहिलीच उभी समर्थाने लिहिली, आता सद्गुरु वर्णवेना. अनिर्वचनीय, बोलता येत नाही त्याच्याबद्दल. का बोलता येत नाही? याचं कारण सगळेच्या सगळे शब्द माया प्रांतात येतात. जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे. बघा, सद्गुरू कुणाचे आपण 3 गोष्टी पाहतो. तोच त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं सामर्थ्य कसं आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे. सामर्थ्याचं वर्णन करता येईल, स्वभावाचं वर्णन करता येईल, पण स्वरूपाचं वर्णन करता येणार नाही. ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे श्रीराम. न कळे न कळे नेती नेती. अनिर्वचनीय होतो. सद्गुरूंबद्दल काय बोलणार? स्वरूप हे बघा, हा साधा मुद्दाच विचारतो मी आपल्याला. आकाशाला गंध लावा, स्पेसला गंध लावा, लावता येईल? मी असं ओलं गंध केलं, चंदन उगाळलेलं त्याला गंध म्हणायचं. ओलं गंध असं घेतलं आणि या खांबाला लावलं, लावता येईल की नाही? तुम्हाला लावता येईल की नाही? रामाला लावता येईल की नाही? आकाशाला लावता येईल का? बोला, लावता येईल? मी असं गंध घेतलं, या माझ्या बोटावर त्याचा लेअर आहे आणि मी असं केलं, त्या लेअरची एक बाजू माझ्या बोटाला आहे, पलीकडची बाजू कोणाला लागली आहे? आकाशाला लागली आहे की नाही? नाही का? हो बोला. लागलेली आहे पण चिकटलेली नाही. हे साधा आकाशाबद्दल जर असेल तर आकाशाला सुद्धा ज्याच्यातून निर्माण केलं गेलं असं ते परमात्म तत्व, असा तो सद्गुरू किती निर्लेप असेल. जेथे माया स्पर्शो शकेना. काय बोलणार मी त्याच्याबद्दल? ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे.
आणि असं सांगत सांगत मी काल या ओव्या पाहिल्या होत्या, पण स्टार्ट असतो ना, पिछले एपिसोड में आपने देखा था. असं असलं तरी समर्थ म्हणाले, मी तुमचं स्तवन करणार गुरुनाथा. का? तुमचा प्रभाव कितीही मोठा असला तरी तुमचा स्वभाव अत्यंत कोमल आहे. स्वरूपाचं वर्णन नाही करता येईल तुमच्या, पण सामर्थ्याचं वर्णन करता येईल ना, स्वभावाचं वर्णन करता येईल ना. तो जेव्हा ते परब्रह्म तत्व सद्गुरू म्हणून जेव्हा आपल्यापर्यंत येतं तेव्हा ते किती दयाळू असतात. आणि शास्त्र असं सांगतं, सद्गुरूची स्तुती समोरून करावी. प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या. समोरून कोणाची स्तुती करावी? सद्गुरूंची. आपण असे आहात, आपण असे आहात, आपण असे आहात, असं म्हणावं. प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवाः. मित्रांची आणि बांधवांची स्तुती पाठीमागून करावी. खूप चांगले आहेत बरं ते. आमचा गणेश आहे ना, अतिशय सज्जन आहे. कुठून आता कॉलेजमधून धावपळ करीत आला. ते येईपर्यंत आपण थांबायचं ठरवलं होतं. म्हणलं पखवाज काढून ठेवा, म्हणजे तेवढा त्यांचा वेळ वाच. कारण आता मी समोर बोलतोय, पण मगाशी आपण हेच बोललो नाही, पण थांबूया असं झाला की नाही विषय. परोक्षे मित्र बांधवा. पाठीमागून नेहमी स्तुती करावी मित्रांची, जी अवघड आहे सध्या. आमचे गुरुजी गमतीने सांगतात, म्हणजे सध्या दोघं जण एकत्र भेटली की त्यांनी तिसऱ्याबद्दल बोलायचं, आणि ते सहसा चांगलं असता का म्हणे, असा नियमच ठरवून गेलाय. म्हणले नाही. परोक्षे मित्र बांधवा कर्मांते दासभृत्याश्च. काम झालं की नोकरा चाकरांची मुद्दाम स्तुती करावी. छान केलंच बरं तू हे. 7 दिवस आम्हाला सगळ्यांना 5 दिवस छान चहा दिला बरं तुम्ही. ज्यांनी कोणी चहा उकळला असेल, कोण नोकर असेल, म्हणजे कोणी असेल तो थँक्स म्हणावं त्याला. म्हणजे समाजात हे टिकतं. प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या. गुरुची स्तुती समोर करावी. आपण असे आहात, आपण इंद्राप्रमाणे आहात, आपण चंद्राप्रमाणे आहात, आपण दयाळू आहात. परोक्षे मित्र बांधवा कर्मांते दासभृत्याश्च. आणि नैव पुत्रः तथा स्त्रिया. मुलाबाळांची आणि पत्नीची स्तुती कधीही करू नये. का? असं का सांगितलं? अवघड आहे हे सगळं बोलणं. मी बोलतो याचं कारण तुम्हाला कळलं असेल विभव दादा, काय बोलायचं सामर्थ्य आहे माझ्या. घरचं कोणी जरी असेल तरी मला हे बोलता आलं. याचं कारण असं, आपल्या लोकांची स्तुती घरातली आपण नाही करायची, ती लोकांकडून ऐकायला मिळायला पाहिजे. दशरथांचं वर्णन आहे रामायणामध्ये की रामांच्या सद्गुणांचं वर्णन पूर्णच्या पूर्ण अयोध्येतले लोक करतात, आणि दशरथ महाराज जाता येता ऐकतात, आणि त्यांना असं तब्येत एकदम छान होऊन जाते त्यांची. एकदम छान तब्येत होते. असं वर्णन केलं त्यांनी की ज्या मुलांची स्तुती आई वडिलांच्या कानावर इतरांकडून जाते, त्या आई वडिलांना कधी च्यवनप्राश सारखं रसायन घ्यावं लागत नाही, असं म्हटलंय त्यांनी आयुर्वेदाने. आपोआप. नैव पुत्रः तथा स्त्रियः. नाही, माझ्या मुलाचं नाव तुम्ही या योजनेकरता का चोरलं? सूर्यावरती चाललंय ते यान, त्याच्याकरता गेलं आज. L1 आदित्य. एक तर माझ्या वडिलांचं नाव चोरलं, वाघाची खूणही चोरली. गंमत सोडून देऊ. म्हणून सद्गुरूंची स्तुती मी करणार. का बरं? समर्थ सांगतात, नातोडे मुख्य परमात्मा. मुख्य जो परमात्मा आहे तो आपल्याला मन बुद्धी याच्याकरता अगोचर आहे, बुद्धीलाही नाही कळत. न आतुडे, आपल्या ताब्यात येत नाही, आपल्या तावडीत येत नाही, आपल्या कह्यात येत नाही. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. राम नावाचं जे तत्व आहे ना, त्या तत्वाचा आपल्याला अंदाज येत नाही, म्हणून त्याचा अवतार मानायचा. तो दशरथाच्या पोटी आला, अयोध्येला जन्मला, आणि त्याच्या मूर्ती आम्ही इथे मांडलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला पर्यायानं या मूर्तीद्वारे राम अवताराची, ईश्वराची आणि परब्रह्माची आठवण झाली की नाही. आपल्या क्षमतेप्रमाणे त्या आठवणीचा स्तर राहणार आहे. एखाद्याला वाटेल नाही शाडूच्या मूर्ती आहेत या, एखाद्या वाटेल नाही किती छान ना, अगदी राम असेच दिसत असतील. झालं की नाही अवताराचे कनेक्शन.
हे पण ईश्वराने सुद्धा कसा अवतार घेतला ना सगळ्यांना मोह पाडण्याकरता. घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे या मूर्तीच्या द्वारे आपण ईश्वराची आठवण केली. त्या ईश्वरानं रामाचा अवतार घेतला ना. पण ईश्वर म्हणजे काय? मायेचा आधार घेऊन तो ईश्वर झाला. प्रत्यक्षात ते परब्रह्म आहे. रामम विद्धी परब्रह्म म्हणजे आपल्याला त्या परमात्म्याची आठवण करून द्यायची मूर्ती ही व्यवस्था आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणोनी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. आणि समर्थ लगेच न्याय सांगतात. हे बघा सद्गुरूंच्या बद्दल काही बोलता येत नाही हे मला माहिती आहे. ज्ञानोबा म्हणाले ना या जगामध्ये चालणं कुणाचं आहे? उत्तम चालणं कुणाचं? तर राजहंसाचे चालणे. काय डौलदार चालतो तो. मग बाकीच्यांनी काय चालायचंच नाही काय? एक उत्तम गायक होते तानसेनजी, ग्वाल्हेरचे तानसेनजी. तानसेनानं स्वतःच्या तानेबद्दल इतकी छान तान असं होती त्यांची की अशी तान कोणाचीच नाही. तिन्ही सप्तकात अशा 3 वेळा तिया वगैरे घेऊन खटकन असे समेवर यायचे. आणि म्हणून त्यांनी एक म्हण केली होती की तानसेन की तान में सब तान गलथान है. आणि होतं तसं. आणि वर्षानुवर्ष ते डायलॉग चालला हो. गरीबी हटाओ गरीबी हटाओ. किती 70 वर्ष गरीबी हटाओ डायलॉग चालला की नाही. तानसेन की तान में सब तान गलथान है पण अपनी अपनी तान में चिडिया भी मस्तान है. समर्थ म्हणाले सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही, बरोबर आहे. पण आपुल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी. त्याची जशी योग्यता असेल तसं सद्गुरूंचं भगवंताचं स्मरण करायचा अधिकार नाही का? कोकिळा सगळ्यात चांगली गाते, मग चिमणीनं चिवचिव करूच नाही का? राजहंस छान चालतो, मग कावळ्यानं चालूच नाही का? जसं जमेल तसं प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंचं स्तवन करायला काय हरकत आहे? आपुल्या भावासारी खामनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरू हा स्तवनी स्तवू. आता मला ते जमणार नाही, मी मूर्ख आहे असं असलं तरी मी स्तवन करणार सद्गुरूंचं. का? ते किती महान आहेत यापेक्षा ते किती दयाळू आहेत हा मुद्दा महत्वाचा. किती दयाळू आहेत ते. जसा भाव असेल ना तसा भाव. एक कनकदास म्हणून व्यासाचार्यांचा शिष्य होऊन गेला. काशीला राहत असे. उडपीचा होता तो आणि उडपीला त्याला परत पाठवला. तो गोड भजन म्हणायचा, अतिशय गोड गोड भजन म्हणायचा. पण तो शूद्र वर्णाचा होता. त्याला मंदिरात प्रवेश नाही त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे. चुकीचं बरोबर याच्यात आपल्याला जायचं नाहीये, फक्त गोष्ट ऐकायची आणि पुढे जायचं. पण त्यावेळेला असं का होतं याच्याबद्दल चर्चा करणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं आहे. त्याच्यात काही बदल करू शकत नाही. आत्ता काय पाहिजे ते करू शकतो, हे एकदा पक्क करून टाकायचं. पण असं का केलं त्यावेळेला होतं तसं. पण ते तुळशी वृंदावनाच्या इथपर्यंत यायचे आणि खूप गर्दी असायची. आजही उडपीला केवढी गर्दी असते आपल्याला माहिती आहे. आणि तिथे कृष्णांचं छान भजन म्हणायचं. मनमोहन मुरली वाला 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 मनमोहन मुरली वाला. रोज भजन म्हणतात कनकदास. कुठे? जिथपर्यंत आलेलं चालतं तिथे बसून एक तारी घेतलेली, असा काळा वर्ण छान कमरेपर्यंत या गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला आणि श्रद्धेनं म्हणतात. काही जगाशी घेणं देणं नाही.
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला 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 मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला विदुरा घरचा भक्त एकला 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 विदुरा घरचा विदुरा घरचा भक्त एकला सृष्टी पालनवाला सृष्टी पालनवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला 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 इतका मन लावून ते भजन म्हणायचा. आणि भगवंताला तर संगीत अत्यंत प्रिय आहे. भगवंताच्या अनेक नावापैकी एक नाव आहे गानप्रिय. गुरुचरित्रातल्या शेवटच्या अध्यायात नरसिंह सरस्वतींनी सांगितलं की जे माझी गायन सेवा करतील त्यांच्या त्या घरावर माझी वेगळी कृपा राहील. असं गुरुचरित्र झालंय आपलं इथे. अध्यात्म विद्येच्या लगोलगची विद्या संगीत विद्या आहे. आणि गोड म्हणायचं भजन म्हणजे त्यात विद्वत्ता होती पण विद्वत्तेपेक्षा भाव होता. ते लोक दर्शनाला चाललेले ते विसरायचे आणि त्याच्या भोवतीच हे करायचे हो असा घोळका करायचे. तिथल्या गुरुजी लोकांना ते आवडलं नाही. आपलं गिराईक थोडक्यात आपला बरं हा काही पैसे बिसे घ्यायचा नाही. म्हणजे भजन म्हटलं म्हणजे पैसे नाही. त्याला माहितच नाही पैसे बिसे. आपलं भजन करावं. काय गावाची स्वच्छता करायची ती स्वच्छता करावी. जे मिळेल कोरड्यास भाकर त्याच्यात जगावं. पुन्हा येऊन दुसऱ्या दिवशी पहाटे भजन म्हणावं. आपुल्या भावासारिखा मनी करता बोलतो मी. आपल्याला जसं जमेल त्याची सेवा करावी. त्या गुरुजी लोकांनी सांगितलं कनकदासा इथे मध्ये समोर उभा राहू नको. ट्रॅफिक जाम होतोय. मंदिराच्या मागे जा. मंदिराच्या मागच्या बाजूला तिथे जागा आहे. तिथे कोण जाणार हो याचं ऐकायला असं त्यांना वाटलं. आणि तिथे जाऊन भजन म्हणत जा. बर म्हणा. त्याला त्यांच्या बोलण्यातला उपरोधिकपणा कळला नाही. टाकून बोलतायत हे काही कळलं नाही. भक्ताची खूप महत्वाची लक्षणं आहेत बरं. तो काही बावळट असतो असं नाही पण तो हे सगळं जग चांगलं आहे असंच समजत असतो. आपल्यात बनेलपणा येऊच द्यायचा नाही. निमित्त काढून माणूस बनेल होतो. कळायचं नाही असा अर्थ नाहीये. पण असं करीत धरायचं नाही काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल म्हणून ते असं वागले असतील.
असा तो मागे जाऊन तिथे भजन म्हणायचा. इतकी गोड भजन कृष्णासमोर असे, आणि तो म्हणतो इथे भजन, असं लक्षात घ्या. कृष्णाची दगडाची मूर्ती आतल्यात गोल फिरली, दगडाची. रवी घेतलेली आहे त्यांनी हातात, रवीधर आहे बरं का. आपल्याला बासरीधर माहिती आहे, मुरलीधर माहिती आहे, राधाधर माहिती आहे, चक्रधर माहिती आहे. हा रवीधर आहे. लहानपणी रवीनी सगळेच्या सगळे माठ फोडले तो. वल्लभाचार्यान त्याला तसा मध्वाचार्यान तसा उचलला आणि तिथे नेऊन ठेवला उडपीला. मथुराधिपतेर अखिलम मधुरम. आणि असा तो मूर्ती गोल फिरली, पण मला दिसत नाही ना कनकदास, म्हणून त्या मूर्तीतल्या चैतन्याने भगवंतानी भिंतीकडे पाहिलं आणि खट करून भिंत एवढी पडून गेली, खिंड पडली. आजही त्या खिंडीला म्हणतात कनकन खिंडी. कनका करता कनकदासा करता पडलेली खिंडी. जगातलं एकमेव मंदिर असं आहे की ज्या मंदिरात पाठीमागून दर्शनाला जावं लागतं. काय शक्ती आहे हो आपल्या भावाने. जगाशी तुलना करत बसण्यात आपण खूप आपली शक्ती खर्च करतो, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा जगाचा कशाला विचार करायचा. मी माझा विचार करायचा, मी किती चांगलं प्रवचन करीन हे, पण त्यांच्यापेक्षा नाही, दुसऱ्याचं नकोच काही. आदर सर्वांबद्दल ठेवावा, पण स्पर्धेमुळे चित्तातली शुद्धता निघून जाते. आपुल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता. महाराज तुमचा जय जयकार असो. जय जयाजी सद्गुरु राजा. हे सद्गुरु राजा तुमचा जय जयकार असो, तुमचा जय जयकार असो. तुम्हाला नमस्कार करतो. विश्वंभरा विश्वबीजा रेम पनी पमरे. विश्वंभरा विश्वबीजा परम पुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधो. सद्गुरुनाथा तुमचा जय जयकार असो, तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे आहात? विश्वंभरा, सगळ्या विश्वाचं पोट तुम्ही भरता. पाऊस पाडून नद्यांना पाणी तुम्ही आणता. ते गवताला मिळाल्यानंतर ते गवत वाढावं ही व्यवस्था तुम्ही करता. ते हरणांनी खावं, सगळ्या प्रकारच्या वनस्पती याव्यात, त्या वनस्पतींवरती अनेक प्राणी माणसं जगावीत ही व्यवस्था तुम्ही करता. कुणाच्या इच्छेनं होतं हे सगळं? सद्गुरुनाथांच्या कृपेने. विश्वंभरा विश्वबीजा, विश्व नावाची जी गोष्ट आहे त्याचं बीज जर काय असेल तर आपण आहात. एक मला सांगा मुद्दा, एका सफरचंदाच्या बी मध्ये किती सफरचंदाची झाड आहेत हो? काय उत्तर घालायचं? अनगिनत. त्यातून एक सफरचंदाचं झाड, त्याला हजारो सफरचंद आली, त्यात हजारो बिया तयार झाल्या, त्यातून हजारो झाडं आली. सूर्य एकच असतो तरी सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती आलेला जो फेस आहे त्या प्रत्येक फेसाच्या प्रत्येक बुडबुड्यावरती सूर्य वेगळा दिसतो की नाही? इतके सूर्य आहेत का? पण या सगळ्याचं बीज तू आहे सद्गुरुनाथ. तुम्ही आहात. एवढे सगळे तुम्ही. आपल्या चैतन्य कुठलं आहे? त्यातला मूळ स्रोत कोण आहे? सद्गुरुनाथ आहेत. म्हणून माझा गुरु नाही असं ठिकाणच नाहीये. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वारंवार अहो ज्ञानेश्वरी वाचायला घेतल्यानंतर असं वाटतं हे गीता सांगायला ज्ञानेश्वरी सांगतायत का सद्गुरु स्तवन करायला सांगतायत? आला विषय की सद्गुरूंबद्दलच बोलतो. बरोबर आहे ना? मुख्य शेवटी निवृत्तीनाथ सांगतात ज्ञानोबाचा विषय हा चाललाय, तू काय बोलतोयस? हो म्हणून. असं जर आपलं सद्गुरूंबद्दल होत नसेल तर आपल्या परमार्थात काहीतरी कमी आहे. वाहवत गेलो पाहिजे आपण आपला बॅलन्स ठेवू शकतो. याचा अर्थ आपल्याला जगाची नोंद ठेवायची क्षमता आहे. सद्गुरूंचं स्मरण झाल्याबरोबर आपल्याला सगळ्या जगाचं विस्मरण झालं पाहिजे. भागवतामध्ये असं म्हणतात की
भगवती राधा देवींचं नाव एकदाही घेत नाहीत शुकदेव. एक गोपी, एक गोपी, एक गोपी असं म्हणतात. पूज्य डोंगरे महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला की काय हो महाराज, शुकदेव राधेचं नाव का घेत नाहीत हो? आपण तर काय राधा 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 किती वेळा ऐकलंय. राधा बिना कृष्ण आधा. बरेच भागवतकार नाही का राधेशिवाय भागवत सांगूच शकत नाहीत. पण पूर्ण भागवतात एकदाही राधेचं नाव नाही. डोंगरे महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला का? ते म्हणाले याचं कारण असं, राधेनं शुकदेवांना भगवंतावर प्रेम कसं करायचं शिकवलंय. ती त्यांची भक्तीची आचार्य, भक्तीबद्दलची सद्गुरू आहे. आणि तिच्यावर इतकं प्रेम आहे शुकदेवांचं, तिचं स्मरण झाल्याबरोबर शुकदेवांची देहभावना हरपते आणि त्यांची समाधी लागते. म्हणून ते प्रयत्न करतात आणि तिचं नाव टाळतात. जर समाधी लागली तर याचा उद्धार कसा व्हायचा? हा भागवत ऐकायला आलाय ना. बॅलन्सच जातो त्यांचा एकदम. असं सज्जनगडावर श्रीधर स्वामींचं होत असे असं मी ऐकलंय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज नावाचे आत्ता आत्ता मोठे सत्पुरुष होऊन गेले. बरं 73 साली त्यांची समाधी आहे. समर्थांचं नाव घेतलं की त्यांची समाधी लागायची. माझे समर्थ लागली समाधी. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. शेवटी लोक जय जयकार करतात. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. कुठे आलो होतो? आपण समजतोय त्यापेक्षा गुरुभक्ती खूप वेगळी आहे. मला असं वाटतं गुरूंना चांगला झब्बा आणला, गुरुपौर्णिमेला जाड पाकिट दिलं की घेतलं मी विकत त्यांना. समर्थांनी अशा गुरूंची सुद्धा टर उडवली आहे आणि अशा शिष्यांची सुद्धा टर उडवली आहे. नंतर एक शिष्याचे आखिले, एक शिष्याचे विकिले. सद्गुरु तत्व इतकं महान आहे, अहो याच्यापेक्षा काहीच महान नाही आहे. अशा गुरूंचं स्मरण कसं करू ना. तुडे मुख्य परमात्मा, मी त्यांचं स्तवन करणार. देवा सद्गुरुनाथा, तुझी येणी अभयंकरे, अनावर माया हे ओसरे. गुरु कृपा होते म्हणजे काय होतं नेमकं? आपल्याला व्यवहारात काही कमी पडत असेल तर ते पूर्ण करतात आहेच बरं का. पहिल्यांदा आपल्याला ज्या गोष्टींबद्दल कर्तव्य आहे आपलं, त्या गोष्टींमध्ये यश एकदम प्रॅक्टिकल आहेत बरं का गुरु. असं आंधळेपणानं काही नाही. पहिल्यांदा आई वडिलांची सेवा नीट करा. लग्न करायचं असेल तर नीट करा. उगाच 60व्या वर्षी आता करूया, आता कोण लग्न करणार? आपलं काय सगळे सरंजामे नसतात. म्हणून एकदम प्रॅक्टिकल. पण सद्गुरूंची खरी कृपा जर काय असेल तर तुझी येणी अभयंकरे, अभय करानी आशीर्वादानी, अनावर माया हे वोसरे. तुमच्या माझ्या बुद्धीवरती प्रभाव जो आहे तो त्रिगुणात्मिका मायेचा आहे. कुठला तरी एक गुण हावी होतो, बलिष्ठ होतो आणि आपल्याला त्याच्या मताप्रमाणे वागायला भाग पाडतो. तमोगुण हावी झाला, बलवान झाला तमोगुण की मंद तमोगुणामध्ये झोप येते नको तेव्हा, आणि तीव्र तमोगुणामध्ये हिंसा करावी वाटते. रजोगुण बलवान झाला की एन्जॉय करावंसं वाटतं. सत्वगुण बलवान झाला की काहीतरी चांगलं करावंसं वाटतं. पण याद्वारे आपण त्रिगुणातच अडकलेलो असतो सातत्याने. आपण ज्ञानोबांचा तो अभंग ऐकला असेल, त्रिगुण असार निर्गुण हे सार. सद्गुरु करतात काय तर ही त्रिगुणात्मिका माया आहे, तिचा आपल्यावरचा प्रभाव बंद करतात. केव्हा तरी विचार करून बघा, आपलं सगळं जीवन या त्रिगुणात जातं की नाही. एक क्षण जाग आली तर सत्व किंवा रज काम करतो. जाग आल्याबरोबर तम काम करत नाही, कारण इतका वेळ तमातच असतो आपण. गाढ निद्रा म्हणजे तम आहे, तमोगुण आहे. रजगुण, चला ब्रश करूया, छानपैकी देवपूजा करूया. ते वाईट आहे का चांगला मुद्दा नाहीये, कशात तरी अडकलो की नाही हा मुद्दा चाललाय. आणि असं सगळं जीवन जातं. एक जीवन नव्हे, अशी अनंत जीवन गेलीत आपली.
पण सद्गुरूंची खरी कृपा जर काय असेल तर त्रिगुणांचा आपल्यावरचा प्रभाव संपून जातो. अनावर माया हे वो सरे. कसं, ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश, सूर्य उगवल्याबरोबर अंधार पळून जातो की नाही. सूर्य उगवला, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळवून जाये. कुठं गेला हो अंधार? एका भागवतकारांनी खूप छान सांगितलं. म्हणले खूप वर्षानुवर्ष ही केस चाललेली आहे देवाच्या दरबारात. अंधाराने, काळोखाने भगवंताच्या न्यायालयात याचिका दाखल केली. काय? जिथे उजेड असतो तिथे मला जाता येत नाही, आणि मी जिथे असतो तिथे उजेड आल्यावर मला मात्र पळून जावं लागतं. नीट आहे का? कल्पना किती छान आहे. भगवान म्हणले बरोबर आहे हो, तू एक काम कर, मी तुला लिहून देतो नोटीस, तू ती त्या उजेडाला नेऊन पोहोचव. तोच तर प्रॉब्लेम आहे, मी जाऊ शकत नाही त्याच्यापर्यंत. ठीक आहे, मी पाठवतो. म्हणून भगवंतांनी दुसऱ्या एका हेजीबा करवी, नोकरा करवी ती नोटीस पाठवली, समन्स पाठवलं त्याला की बा सूर्या, बा प्रकाशा, अमक्या अमक्या दिवशी तू हजर राह इथे, आरोपीच्या पिंजरामध्ये येऊन उभा राहायचं. तो म्हणाला चालेल, येऊन उभा राहिला. काय? तुझ्याबद्दल अंधाराची एक तक्रार आहे. तो म्हणला कोण अंधार? त्याला अंधार माहित नाही ना. थांबा म्हणायला दाखवतो. बाहेर गेला तो त्यांचा कारकून, आणि अंधार हाजीर हो, अंधार हाजीर हो, अंधार हाजीर हो. त्याला काही येतच आहे ना प्रकाश असल्यामुळे. हो, किती छान कल्पना आहे. आणि अजून सुद्धा ती केस पेंडिंग आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही. सद्गुरुनाथा, तुमची कृपा झाली रे झाली, जीवावर खरी कृपा तुमची झाली की परिणाम एक होतो की अनावर माया हे वोसरे. मायेचा आपल्यावरचा प्रभाव संपून जातो. जे आपण फरफटले जातोय ना ते बंद होतं, आणि स्वकर्तव्याच्या बाबतीत आपण एकदम छान उद्युक्त होतो. आणि कुठल्याही गोष्टीतून कन्क्ल्युजन काढायची जी आपली जी सवय आहे ना, खोड आहे ना, हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. जे जसं असायला पाहिजे ते तसं आहे. हो, हे चांगलं नाही वाईट ठरवणार कोण? सूर्य गरम आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आपल्याला विचारतोय कोण? तो तसाच असणार आहे. तू छत्री घे ना डोक्यावर. म्हणून जगाबद्दलची तक्रार बंद होते. मी तेरदाळ नावाच्या एका गावाला कीर्तनाला गेलो होतो आता. तेरदाळ कर्नाटकामध्ये, चिकोडी जवळ, जिथे ब्रह्मानंद महाराज भागवत सांगायचे, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. ते भागवत मला हातात घ्यायला मिळालं. ब्रह्मानंद महाराजांच्या भागवताची पानं. ब्रह्मानंद महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे डायरेक्ट शिष्य. मी अशी मिठी मारून बसलो होतो त्या भागवत. एवढा मोठा खंड आहेत ते. आता ते लॅमिनेट केले. सांगण्याचा भाव असा, मी अग्निहोत्री म्हणून आहेत ते. तर त्यांना म्हणलं का हो, काही आठवणी सांगा ना मला. मला प्रवचनच सांगायला होतं. 1 to 1 जेव्हा आपल्याला माहिती होतं ना, तेव्हा ते एक वेगळा अधिकार, म्हणजे कुठंतरी वाचून सांगण्यापेक्षा असं आपल्याला माहित झालं की छान वाटतं आपल्याला. ते म्हणाले माझ्या पूर्वजांनी ब्रह्मानंद महाराजांना महाराजांबद्दल काही विचारलं होतं की गोंदवलेकर महाराजांची एका शब्दात व्याख्या करा. हो, एका शब्दात व्याख्या करा. ब्रह्मानंद महाराजांनी त्यांची व्याख्या केली, अखंड प्रसन्नता. बस, अखंड प्रसन्न, काही तक्रारच नाही. हो, आपली सगळ्या बाबतीत तक्रार आहे की नाही. बोलण्याचा भाव असा की याला गुरुकृपा लागते. प्रश्न विचारला ब्रह्मानंद महाराजांना त्या अग्निहोत्रींनी, हे असं आपल्याला व्हायचं असेल महाराजांसारखं तर काय करावं? ते म्हणाले तक्रारी करणं बंद करून टाका. बदल करा तुम्ही. मग एसीचा वारा मला लागत नाहीये जरा, ठीक आहे, पण तक्रारी कशाला करायच्या? हे प्रवचन कीर्तनात ऐकण्याचं आणि सांगण्याचं नाहीये, लक्षात घ्याल. हे जगायचं तत्वज्ञान आहे. मग म्हटले तुम्ही सूर्याच्या प्रकाशाची उपमा देताय का गुरुकृपेला? समर्थ म्हणले मी दिली, पण लक्षात आलं माझ्या की सूर्याच्या प्रकाशाची उपमा सद्गुरूंना उपयुक्त नाहीये का? आदित्ये अंधकार निवारे.
आदित्य म्हणजे सूर्य. आदित्य याचा अर्थ लक्षात घ्याल. आदित्य हे सूर्यनारायणाचं नाव आहे. अंधकार निवारे. पण आता सूर्य मावळल्यावर परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निशी झालियानंतरे पुन्हा काळोखे, पैसा नव्हे स्वामीराव करी जन्म मृत्यू वाव. एकदा गुरुकृपेचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडला की सूर्यनारायणाच्या प्रकाशानं ज्याप्रमाणे अंधकार नाहीसा झाला तसा होतो, पण सूर्य मावळल्यावर पुन्हा तिथे अंधार पडतो ना, असा पडत नाही. एकदा का आपल्याला जन्म मृत्यूच्या या त्रिगुणांच्या तावडीतून त्यांनी सोडवलं, माया अनावर ओसरली की पुन्हा कधीच आपल्याला त्या अज्ञानाचा नाही. थोडा वेळ आम्हाला अज्ञान असतं, थोडा वेळ ज्ञान असतं, असं आहे का शक्य? एकदा ज्ञान झालं की झालं. पुढे सांगतात लोखंड, दुसरी उपमा दिली आहे. लोखंड, त्या लोखंडाला जर परीस लावला, परीस ही संकल्पना अशी आहे, परीस हा असा खडा मिळतो. कुठं मिळतो ते मी उद्या सांगणार आहे. असा तो खडा स्फटिकासारखा तुम्ही लोखंडाला लावलात तर त्या लोखंडाचं सोनं होतं. असं सद्गुरूंची सत्कृपा ज्या जीवनाला झाली त्या जीवनाचं खरंच सोनं होतं. बर का? ही उपमा चालेल का? म्हणले नाही. परीस लोखंडाला परीस करतो का सोनं करतो? तू काहीतरी तो परिसत्व देत नाही त्याला. कारण परीस कशाला लावला तरी, म्हणजे लोखंडाला लावला की सोनं होणार आहे असं मला परिसत्व दे, मला सोनंही व्हायचंय आणि परीसही व्हायचंय, हे शक्य नाही होत. परीस स्वार्थी आहे, सद्गुरु निस्वार्थी आहे. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसावी उपमा. सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु महिमा सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु महिमा अगाधची, अगाधची. अगाधची. आपणा सारी करीती तात्काळ, आपणा सारी करीती तात्काळ, आपणा सारी किती छान. म्हणून लोखंडाला सोनं करण्याची परिसाची क्षमता सद्गुरूंना आपण लावायला गेलो ती उपमा तर जमणार नाही म्हणाले. पुन्हा गंमत अशी आहे, त्या लोखंडाला जर गंज असेल ना तर त्या गंज लागलेल्या लोखंडाला नाही परिसर लावून उपयोग बर का. काही झोंबे खापरा. इथे सद्गुरू आपला अवगुण झाडतात, ते सगळं गंज झाडतात, चांगले फटके देतात. आपण ते पद ऐकलं असेल कुठल्या तरी सिनेमातलं, कुंभारासारिखा गुरु नाही रे जगात, वरी घाली तो धपाटा, आता आधाराचा हात. आधी तुडवी तुडवी
मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घडे थोर घरी जाती, घडे जाती राऊळात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. कोणी जाऊन बैसतो गाव गौरीच्या मस्तकी, कोणी मद्यपात्र होतो राव राजांच्या हस्तकी. आव्यातली आग पुन्हा नाही पुन्हा आठवत, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. आपल्या प्रत्येकाला कुठेतरी आपण शरण असू, प्रत्येकाला झटके फटके दिलेत बघा सद्गुरुनाथांनी. दुःख दिलंय कशा करता? आपला गंज जाण्याकरता. गंज अंगावर असून उपयोग नाही हो. कशी काय परिचय उद्योग करत बसेल का? परीस म्हणेल तुम्ही शुद्ध लोखंड आणा, आय विल चेंज हिम. शुद्ध लोखंड आणा. कसली कसली गंजलेली लोखंड जातात त्या सद्गुरूंकडे, आणि सद्गुरू त्याच किती कृपा करतात. गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या होऊन गेल्या, पण विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस ही वेगळीच जोडी आहे बरं. गुरूंनी शिष्यांच्या परीक्षा पाहिल्याच्या जोड्या आहेत पुष्कळ. इथे शिष्यांनी गुरूंच्या परीक्षा पाहिल्याच्या जोड्या आहेत. ठाकूर गेले, विवेकानंद काय म्हणले असतील, आता जर ठाकूर चितेवर उठून बसले तर ते माझे खरे गुरु. ते उठून बसले, आता तरी मान रे बाबा, तुझं कल्याण करून घे. किती गुरु कृपा करतात, अंदाज नाही करता येणार आपल्याला. अंदाज. त्रास होतात, इकडे झटके फटके, कितकं दुःख. स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐका. बाळप्पा चोळाप्पांना किती किती त्रास दिलाय. वेगळे वेगळे तांदूळ निवडलेले परत एकत्र करायचे. इथे शेजारी जेवताना शेजारी विष्ठा टाकून ठेवायचे. इतका त्रास दिलाय त्या बाळप्पा चोळाप्पांना स्वामी समर्थांनी. आता आपण त्यांची आरती बिरती करतो, स्वामी समर्थ स्वामी समर्थ, फोन सुरू झाला जय स्वामी समर्थ. इतकं सोपं आहे काय? जीव जाईपर्यंत त्रास दिलाय. आणि एक दिवस म्हणाले, बाळप्पा 12 वर्षाचं प्रारब्ध मी 1 वर्षात संपवले, आता इथून पुढे तुला त्रासच नाही. गंज काढतात ते आपला. मला मुद्दा काय सांगायचा आहे, परिचय उद्योगात नसतो. तो म्हणतो तुम्ही चांगलं लोखंड आणा, आणि पुन्हा तो फक्त सोनच करतो, परिसत्व देत नाही. आणि म्हणून ही उपमा समर्थ सांगतात, सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. म्हणले असं करा, गंगेची उपमा द्यायची का सद्गुरूंना? कारण गंगेमध्ये कुठलाही नाला मिळाला, मोठाच्या मोठा नाला आहे, आणि एकदम गंगेला मिळाला, त्यात मिसळला, आणि आता ते पाणी गंगेच्या पाण्याबरोबर व्हायला लागल्यानंतर त्या नाल्याला काय म्हणतात? गंगा म्हणतात. कारण गंगेशी एकरूप झाला ना. तसे आपलं जीवन कसंही असलं तरी आपण चांगल्या ठिकाणी शरण गेलो की नंतर आपल्याला रामदासी म्हणतात, होय की नाही? समर्थ म्हणाले, नाही हो, ही उपमा देता येणार. कारण तो नाला जो आहे तो जगामध्ये वेगळा परत दिसत असतोच ना. आधी एकदा मिळालाय तिथे मिळाला, पण त्याच्या मागे आजही तो नालाच आहे ना. म्हणजे त्यात मिळेपर्यंत तो नाला आहे, मिळाल्यानंतर गंगा आहे. आणि तो मिळत नाही अशी वेळ खूप आहे. मिळत नाही असा खूप मोठा नाला असतो तो. तसं नाहीये. एकदा आपण सद्गुरूंच्या चरणी शरण गेलो आणि त्यांनी एकदा आपल्याला आपलं करून टाकलं की आपल्याला मागचं जीवन उरतच नाही. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो, सागराच्या
घडलो तुम्ही बी घडा ना. एकदा बघा आपण जगामध्ये विवेकानंद एकदा फिरत होते आणि हिमालयामध्ये एका विशेष अशा साधूंच्याकडे गेले. संन्यासी होते, खूप अधिकार इतक्या सिद्धी होत्या, साक्षात्कारी होते. विवेकानंदांचा थोडा मुक्काम त्यांच्याकडे होता. विवेकानंदांनी अनेक कथा ऐकल्या होत्या. त्यापैकी एक कथा ऐकली होती की ठाकूरांकडे म्हणजे रामकृष्ण परमहंसांकडे अचानक मध्यरात्री एक डाकू आला आणि ठाकूरांना चाकू दाखवला, काय ते काढ सगळं. ठाकूर उठले, सगळी संपत्ती त्याला दिली, जे काय होतं ते दागिने अमकं तमकं दिले. बाबा रे जेवून जातोस का? त्याला म्हणले जेवणात विष घातलं नाही हा, छान जेवायला वाढलं त्याला आणि घेऊन जा म्हणले. अजून ये उद्या, मी अजून उद्या जास्त देईन, थोडं राहिलंय तिकडे. हो तो बदलला, हो तो त्याचा शिष्य झाला, अधिकारी झाला, साक्षात्कारी झाला. अशी कथा म्हणाले विवेकानंद त्या साधूला सांगत होते. असे होते आमचे ठाकूर. तो म्हणाला काही सांगू नको ठाकूरांबद्दल. का? तो दरोडेखोर म्हणला मीच आहे. किती जीवन बदलू शकतात. फक्त अनन्य शरण जाण्याची अपेक्षा आहे. आणि पुढे म्हणून सांगतात, परिते सरिता मिळणी मागे वहाळ मानी जेत जगे तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होय श्रीनाम. परिसा आपण आईसे करीना सुवर्णे लोह पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये. शिष्याला गुरु गुरु करतात. आहे ना, विवेकानंद किती लोकांचे सद्गुरू झाले. विवेकानंदांचे शिष्य किती लोकांचे सद्गुरू झाले. त्यांनी आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं. पर ते असंही पाहत नाहीत तुमची योग्यता काय आहे. गंगाखेड नावाचं गाव, या गंगाखेडामध्ये कुलकर्णी नावाचा सज्जन मनुष्य राहत होता. गरीब होता बिचारा, भिक्षुकी वगैरे करणारा. पत्नी काही दिवसानंतर तिला मुलबाळ झालं आणि 6 महिने वर्षाचे ते बाळ असताना तो कुलकर्णी मरून गेला. देशोधडीला लागली ती. हो, कुणीच नाही, घरात पैसा नाही. आणि म्हणून मजल दरमजल करीत गंगाखेडावरून ती पैठणला आली. गोदावरीच्या तीरावरती झोपडी बांधली. गावात लोकांना मदत करायला जावं, पापड करायला जा. विधवा आहे, विधवा स्त्रियांनी काय काय केलेलं चालतं ते सगळं. सगळीकडे तिचा प्रवेश नाहीये त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे. आणि झालं एक दिवस असं करता करता नाथांचं तिनं खूप काही बोलबाला ऐकला आणि एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला जाऊन बसली. आणि इतका आनंद झाला हो तिला. कीर्तन प्रवचन या गोष्टी ज्या आहेत ना, त्या जीवनामध्ये मनुष्याला शांती देतात. जगात कुठेही न मिळणारा आनंद या कथा कीर्तनात आहे. तो विकत मिळत नाही. तो कशाने? फक्त ज्या शांत बसा आणि ज्ञानेश्वरी ऐका, दासबोध ऐका, जे मिळायला पाहिजे ते आपोआप मिळतं. आणि आपोआप तिला आनंद व्हायला लागला आणि ती त्या बाळाला घेऊन यायची. आणि एक दिवस हरीचं आख्यान म्हणा, नाथ महाराज, खूप गर्दी होती. नाथ महाराज काही सांगतात, रडायला लागली. गिरिजाबाईला सांगितलं नाथानी, बघ बरं ती बाई का रडतीये. संतांच्या व्यवच्छेदक लक्षणापैकी एक लक्षण आहे, त्यांना या जगात कोणी दुःखी आहे हे सहनच होत नाही. संतांचं व्यवच्छेदक लक्षण, अवघेचे सुखी असावे ऐसी वासना, सर्वेपी सुखीन संतु. हे भारतीयांचं महावाक्य आहे बर का. हे तुम्हाला बाकीच्या कुठल्याही पंथात दिसणार नाही. आपण चांगले का हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. असं कोणी म्हणणार नाही. स्वर्गाच्या चाव्या आमच्या येशूकडेच आहेत. जीसस क्राइस्ट बद्दल आपल्याला अनादर नको. तो सत्पुरुष होता हे बरोबर आहे. पण त्याचे जे फॉलोअर्स आहेत ते म्हणतात नाही, आमच्या यांना शरण आला तरच तुमचं हे होईल.
मी आताच US ला गेलो होतो, ते डेटॉनला ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांच्याकडे 3 मुली ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराला यायच्या आणि त्या त्यांना म्हणाल्या, ताई आम्हाला तुमची दया येते, तुम्ही खूप चांगले आहात, पण तुम्ही नरकात जाणार का, तुम्ही ख्रिश्चन नाही आहात. ते म्हणाले असू देव, चहा करू का. असं 2-4 वेळा झाल्यानंतर जेव्हा पुन्हा म्हणाले त्या म्हणाले, बघा आमच्याकडे स्वर्ग निर्माण करणारे विश्वामित्र होऊन गेले. हे असं कोणावर अवलंबून राहणं वगैरे काय नाही. उद्धरेद आत्मनात्मानम असा आपला धर्म आहे. आणि नाथांना ते सहन नाही झालं म्हणून गिरिजाला सांगितलं, चौकशी कर. केली चौकशी. असं आहे, ठीक आहे, उद्यापासून येत जा. आणि दुसऱ्या दिवशी पासून ती मुलगी, ती बाई सेवेला यायला लागली. जिथपर्यंत आलेलं चालतं, काकडी चिरून द्या, अमुक करून द्या, त्याला ती येते. आणि मुलाला घेऊन येत नाही, तर मुलगा सगळीकडे नाच करेल. म्हणून त्या झोपडीमध्ये मध्ये मोठा खांब आहे, त्या खांबाला गुरासारखं बांधून ठेवते सुतळीने. शेजारी काल मिळालेली भाकरी ठेवते, पाणी ठेवते. बस ते पोरग तिथेच दिवसभर. सकाळी आता 5-5:30 ला आली, दुपारी 12 वाजता ती परत जाते, 12:30-1 ला. तोपर्यंत ते पोरग रडतं, भाकरी खातं, पाणी पितं, तिथंच झोपतं, तिथंच शी करतं, परत तिथेच बसतं. काय करणार, दुसरं काय करू शकतो. गरिबांचं काय. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले. 12-12:30 ला मात्र सगळी कामं आटोपली. नैवेद्य झाला की पदराखाली पुरणपोळी म्हणा, काय जे असेल ते घेऊन भरा येते. बाळाला आंघोळ घालते कोमट पाण्याने, त्याला खाऊ घालते, मग दिवसभर थांबते. मग काही नाही. पण तो पहाटेचा सकाळचा वेळ त्याला कसा तरीच व्हायचा. आता नाथांना हे काही माहिती नाही आहे. नाथ महाराज म्हणाले, आज ताई तुम्ही जेवायला घरी जायचं नाही वाढून घेऊन, आमच्या बरोबर जेवायचं. काय बोलणार आता. इतक्या मोठ्या नाथाने आपल्याला नोकरीला ठेवलंय, उद्या जा म्हणले तर काय करायचं. त्यांचा आधार आहे आपल्याला. बर म्हणली आणि बसली पानावर. नाथ महाराज प्रत्येकाला आग्रह करतायत, तूप वाढतायत, गिरिजाबाई आग्रह करतायत. प्रत्येक माणूस असं लक्षात घ्याल, प्रत्येकात परमेश्वर मानलाय आपण. आणि म्हणून आपण आदर करतो लोकांचा. स्वार्थाकरता आदर केला जातो, तो काही खरा आदर नव्हे. तुम्ही खूप महान आहात म्हणून मी तुमचा आदर करतो, आणि तुम्ही अगदी सामान्य आहात म्हणून मी तुमचा अनादर करतो, अशी आपली संस्कृती नाही. नाथ महाराजांनी पाहिलं, भरल्या पानावर बसून ती बाई रडते, घळघळ. 2 वाजले, बाळ तिकडं वाट बघत असेल. बरं बोलणार कसं हो, हे असलं काही चालणार नाही. एकदम म्हणलं तो करणार काय, हातावरचं पोट आहे हो. म्हणून गिरिजाबाईंना सांगितलं, विचार तिला रडते का. बाळा, तिची काय नाव असेल ते हाक मारली आणि विचारलं गिरिजाबाईंनी, रडताय का तुम्ही. थोडा क्षणभर विचार केला आणि सांगितलं, बाळ माझा तो घरी असे सान, 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 बाळ माझा तो घरी असे सान. कसे सेवू मी सांगा हेची अन्न, कसे सेवू मी सांगा हेची अन्न. कोण घाली त्याची या मुखी घास, कोण घाली त्याची या मुखी घास. म्हणून आडे हा कंठी जाण श्वास, हो म्हणून आडे हा कंठी जाण श्वास, जाण श्वास, जाण. घळघळ डोळ्यातनं पाणी वाहतंय. माझं बाळ घरी दुःखात असेल. रोज 12:30 आत्ताच्या भाषेत बोलतो मी. मी जाते, 2 वाजले, सगळं इथलं आवरायला.
सणाचा दिवस आहे, मला आग्रहानं बसवलंय, काय बोलता येणार, डोळ्यातनं पाणी, दुसरं काय करणार हो. गिरिजाबाईंनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सांगितलं की माझं लहान बाळ घरी आहे, त्याला घास कोण भरवणार, रोज मी घेऊन जाते आणि भरवते. हे ऐकलं आणि नाथांनी हाक मारली, उद्धवा. उद्धव नावाचा एकनाथ महाराजांचा शिष्य होता. उद्धव धावत गेला, माहितीये म्हणला मला यांची झोपडी. दार वाजवलं, मुलगा घाबरला, 2-3 वर्षाचा मुलगा. काय करणार, त्याला काही नुसतं कुडाची दारं हो असं केलं, त्याला मोठा दगड लावलेला होता, असं करून उघडलं, तो रडायला लागला. दोरी बांधलेली पायाला, दोरी सोडली. बाळा तुला तुझ्या आईने बोलवले म्हणून प्रेमानं हात फिरवला त्याच्या गालावरून आणि त्याला घेतला, तरी रडत होताच तो. चल बाळा काळजी नको करू, आई वाट बघतीये तुझी. हा हो खरं ना, हो करा. बाईच्या, कुलकर्णी नावाची ती बाई होती, तिच्या ताब्यामध्ये दिला. आता ती अजून रडायला लागली की त्याला आता इथे जेवायला मिळणार. हे आई हा पदार्थ असा आहे बरं का, हृदय कसे आईचे ते आनंदातही रडते, आनंदात सुद्धा रडते, दुःखातही रडते. कमी मार्क पडले तरी आई रडते, चांगले मार्क पडले झालं बाई पोरग पास, रडते. आणि आई असेपर्यंत तिची किंमत कळत नाही, गेल्यावर सगळ्यांना कळतं. बायको जेव्हा सारखा पाण उतारा करते, म्हणजे पाण उताराचं कारण कीर्तन प्रवचन ऐकणं हेच आहे. असं तेजस्वीपणा टिकवायचं असेल तर कीर्तनाला जात चला. नरसिंह आख्यान एकदा ऐका. नरसिंहानी म्हणा लक्ष्मीला इतक्या जोरात, लक्ष्मीला पाहिल्यावर इतक्या जोरात गर्जना केली, लक्ष्मी पळूनच गेली. वर्षातनं एकदा नरसिंह अवतार धारण करत चला म्हणले. गंमत करतोय बरं. आईची किंमत हा मुद्दा सांगतो. नाथांच्या डोळ्यात पाणी आलं, याला आई म्हणतात. मी तर आई पाहिली नाही, मला माहितीच नाही आई म्हणजे काय. जन्मल्याबरोबर माझे आई वडील गेले आणि जेवण होऊ दिलं आणि सांगितलं नाथांनी आता घरी जायचं नाही, झोपडीत राहायचं नाही, घर खूप मोठं आहे, चौसोपी वाडा आहे, कुठलाही कोपरा घ्या तिथे राहा. अहो राहायची व्यवस्था झाली. आता पडेल ते काम करते, झाडून काढते, पाणी भरते. कामसू माणसं असतात ना, ती कुठेही आनंदात असतात. ज्याला भरपूर काम करायची सवय आहे ना, लक्षात घ्यायचं, त्याला कुणी दुःखच देऊ शकत नाही. वाक्य लक्षात ठेवायला. हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, या विचारामुळे माणसं दुःखी होतं. पडेल ते काम करते. हा मुलगा छोटासा नाथांकडे पाहतो, त्याला एवढं कळलं की या घरातले मुख्य आहेत. आता लहान मुलं नेहमी मोठ्या माणसांकडे लक्ष ठेवून असतात, ते कोणाला तरी आयडॉल मानतात. आणि नाथ महाराज कसे असायचे, सतत निरूपण करायचे किंवा ऑफिसमध्ये काम करायचे फडावरती. उत्तम म्हणजे आता सीए आणि रेव्हेन्यू हे दोन्ही एकत्र केल्यानंतर त्यावेळेला देशपांडे व्हायचं बरं का. कुलकर्णी, देशपांडे ही पद आहेत. आणि त्यामुळे गावाचा हे सगळा हिशोब. श्रीमंत म्हणजे किती, रोज नाथांकडे पुरणपोळी असायची एकादशी सोडून, रोज पुरणपोळी. आणि आपण पुरणपोळी करतो म्हणजे काय, आपली पुरणपोळी इतकी सपक असते, पुरणपोळीत गुळच नसतो, असं पांढरं पुरण करतात. नाथांची पुरणपोळी अशी लहान असायची आणि तुपात तळलेली असायची. नाहीतर नाम घेतात, माळ घेतात आणि काहीतरी जप करत बसतात. या मुलानं काय केलं, त्याला नाथांचं ते पोस्टर खूप आवडलं, माळ घेतलेलं. यानं विचार केला मला कोण माळ देणार, म्हणून त्यानं कचऱ्यात पडलेलं एक सुतळी म्हणतात ना, काय म्हणतात, किती म्हणतात तुमच्याकडे, सुतळी, सुतली काय सुतळी, ते घेतलं आणि त्याची गाठ मारून त्याचा मणी केला. बरोबर तेवढ्या अंतरावर दुसरी गाठ मारून दुसरा मणी केला. असं करत त्यांनी अंदाजाने एवढे एवढे ती माळ केली आणि वरती 2 याची गाठ मारून त्याचा मेरुमणी केला. सुतळीचा एक तोडा घेऊन, सुतळीचा एक तोडा घेऊन, सुतळीचा एक तोडा घेऊनी, सुतळीचा एक तोडा घेऊनी, मनी
मारून त्याला गाठी मारून त्याला माळ बनविली त्या बाळाने माळ बनविली त्या बाळाने जवळी घेऊन बसला राम हाती घेऊन बसला राम साधूजी राजा राम साधूजी राजा राम कहोजी साधूजी राजा राम इतका मन लावून हा पुटपुटायला लागला. एक दिवस नाथांचं लक्ष गेलं. बारीक लक्ष नाथांचं. एक दिवस या बाळाकडे पाहिलं. हा कोपऱ्यात बसला होता, नाथ मारत बसतात तसे, आणि सुतळीचा तो तोडा जो आहे तो असा, तो मणी कल्पनेन त्याचा मणी असा असा फिरवत बसलाय. मी कशा करता हे बोलतोय लक्षात घ्याल. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये ह्याच्याकरता बोलतोय. आणि असा 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 करतो. नाथ महाराज जवळ आले. त्याला विचारलं काय करतोयस. तो घाबरला, रडायला लागला. त्याला वाटलं आता मला आणि आईला हकलून देणार, काहीतरी मी हा चाबरटपणा करतोय, माझं चुकलं, मी त्यांची कॉपी करतोय असं, अशा अर्थानं. त्याला काही हे शब्द नव्हते कळत, पण माझं चुकलं काहीतरी. आणि म्हणून अतिशय दुःखी झालेला तो रडायला लागला. पायावर डोकं ठेवलं नाथांच्या आणि म्हणलं काही नाही, तुम्ही जे करतात ना ते मी करायचा प्रयत्न करतोय. नाथांचे डोळे पाणावले. नाथांना त्यांचं लहानपण आठवलं. गुरुकंठ भरोनी आला पाहोनी नाथ तोषाला. जनार्दन स्वामींची जशी अवस्था झाली होती ना तशी नाथांची या बाळाकडे बघून. लहान हो, 4-5 वर्षाचा मुलगा सुतळीची माळ करतो. माणसाला सुतळी बांधली तरी सुद्धा तो जप करत नाही. सुतळी बांधायची वेळ आली तरी त्याला जप करावं असं वाटत नाही. त्याला सिरियलच बघावं वाटतात. काय म्हणतोस. तू म्हणलं काही नाही म्हणत, नुसतं. अरे तसं नाही चालत, काहीतरी म्हणायला पाहिजे. म्हणशील का श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. तू म्हणलं फार मोठं आहे हो, मला इतकं जमणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तुला सोपं सांगू. आहेत मंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र ते. ते आधी वाजवायचं नाही. राहो आहेत मंत्र पुष्कळ मधसानी द पम गम गम ध रे ग निरे गम प मध प ध प ध म रे ग. आहेत मंत्र पुष्कळ. पहिल्यांदा बसंत ठेवलाय किंचित किंवा पुर्या धनाश्रीचा अंग आर्येमध्ये साध्या. नंतर देश ठेवला. 2 ओळीत 2 राग ठेवले आपल्या पूर्वजांनी. काय असतील आपले पूर्वज. आणि ते खटकन एका मिनिटात जमलं पाहिजे, अर्ध्या मिनिटात आर्या होते. म्हणून आमचे बोरकर गुरुजी म्हणायचे सगळ्यात अवघड वाजवणं कीर्तन आहे. पण हे 2 राग नाही आले पेटीवाल्याला तर बुवाला येतो तो तिसरा क्रोध नावाचा राग. किंवा उलट ह्याला नीट म्हणता आलं नाही तर पेटीवाल्याला राग येतो. आहेत मंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र ते. राहो खूप मंत्र आहेत हो. किती मंत्र आहेत कल्पना आहे का आपल्याला. अहो घरात चोर येऊ नये म्हणून मंत्र आहे. चोर आला तर तो हात हलवीत निघून जावा म्हणून मंत्र आहे. झोप यावी म्हणून मंत्र आहे. आत्ता म्हणणार नाही. पचनाचे मंत्र आहेत. वस्तू हरवली तर सापडायचे मंत्र आहेत. मला माझी आई म्हणायची तू माळच करत जा की तुझं कायम काहीतरी हरवतं.
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतं नष्टं च लभ्यते. किती मंत्र आहेत. थोडक्यात त्या स्पंदनाने भगवंताच्या सुपर सुपर जम्बो कम्प्युटरला कमांड देणं याला अर्थ मंत्र. खूप मंत्र आहेत मंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र ते राहो तुझ्या करता. मंत्रात मंत्र उत्तम मंत्रात मंत्र उत्तम हो. श्रीपासूनी वर्ण जात तेरा हो. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम. तू श्रीराम जय राम जय राम म्हणत जा. बस काम झालं ना त्याचं. नाथानी ती माळ टाकून दे म्हणले. आपल्या गळ्यातली माळ तुळशीची त्याच्या गळ्यात घातली. काय भाग्य त्याचं. ज्यांच्याकडे 12 वर्ष कृष्णाने श्रीखंड रूपानं पाणी भरलं त्यांनी या गरीब विकारी असणाऱ्या काय त्याला अर्थ नाही होते त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली. आणि त्या दिवशीपासून हा मुलगा रामनाम घेऊ लागला. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 20 वर्ष गेली. 20-25 झाला मुलगा तो. आणि आता नाथाने ठरवलं देह टाकून देऊया. नाथ महाराजांचं भागवत पूर्ण झालं म्हणून रामायण सांगत होते नाथ महाराज व्यासपीठावर बसून. रामायण सुरू होतं. नाथाने सांगितलं उद्या मी जाणार आहे बरं का. नाथ षष्ठी आहे ना म्हणजे जनार्दन षष्ठी. आता मी जाणार आहे. लोक म्हणले अहो नको नको असं काही करू नका. ते रामायण कोण सांगणार. रामायण हा माझा त्याचं नाव ठेवलं गावबा. त्याला नावही ठेवलं नव्हतं. इतका गरीब फारसं नाही काही नाही. गावबा हा गावबा सांगेल. तो समोर बसलो तो गडबडला. तू म्हणलं हे असलं काही जमणार नाही मला. बस म्हणलं इकडं. आणि काय करावं त्याचं मनगट धरलं. त्याला त्या आसनावर बसवलं. आपल्या अंगावरची शाल त्याच्या अंगावर घातली. आपल्या गळ्यातला हार त्याच्या गळ्यात घातला. असे फक्त सद्गुरू असतात बरं. आपण खाली उतरून त्या जागेवर फक्त गुरु बसवतात. बाकी सगळे तुम्हाला मदत करतील. म्हणजे काय करतील. तुमची जेवणा खाण्याची सोय करतील. सुदामदेव आल्यानंतर कृष्ण जिथे बसले होते तिथे सुदामदेवाला बसवलं आणि आपण पायाशी बसले. असा फक्त भगवंत किंवा सद्गुरू इतका उदार फक्त तो असतो. आणि सांगितलं नाथाने सांगितलं गावबा सांग. डोक्यावर हात ठेवला. शक्तिपात दीक्षा दिली. आणि यानंतर गावबाने रामायण सांगितलं. अनेक वर्ष गावबा रामायण सांगत राहिला. आज जे भावार्थ रामायण आहे हे नाथाने कुठपर्यंत सांगितलं आणि गावबाने कुठपासून पुढे सांगितलं हे कळत नाही. इतकं बेमालूम पद्धतीनं अगदी सारखं आहे ते सेम. असे फक्त सद्गुरु कृपा करतात. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय सुवर्णे सुवर्ण करिता नये म्हणून उपमानस आहे सद्गुरु सपरिसाचे. म्हणले सद्गुरूंना आपण सागराची उपमा देऊया का. अथांग खोल घनगंभीर धीर गंभीर नाही हो. सागर खारट आहे. सद्गुरूंची कृपा खारट. अहो त्या समुद्रात मध्ये जर कोणी मारायला लागला तहानेनं व्याकुळ होऊन थेंबर पाणी पिऊ शकत नाही. त्यातलं तहानेनं मध्ये मरतात माणसं. असे सद्गुरू नाहीत. म्हटले क्षीरसागर दुधाचा सागर आहे ना तो. अरे दुधाचा सागर नासेल कल्पांती. केव्हा ना केव्हा त्याला विरजण लागणारच आहे. मग म्हणाले असं करा मेरू नावाचा पर्वत उंच सगळ्यात उंच कोण आहे तर मेरू पर्वत आहे. लगेच कुठे आहे असं लगेच विचार करू नका. हा साहित्यातला पर्वत आहे मेरू पर्वत. सगळ्यात उंच मेरू पर्वत. या मेरू पर्वताची उपमा देऊया का. नाही हो. तो जड पाषाण कठोरू दगडाचा आहे. तो पाषाण आहे आणि कठोर आहे. तिथे जर कोणी पडला तर त्याची खोप पडेल. सद्गुरू तसे नाहीयेत. कोमळ तिनाचा
अतिशय कोमल आहेत ते. मग म्हणाले आकाशाची उपमा तर द्यायलाच पाहिजे म्हटले. आता बरं का, सगळ्यात विशाल कोण आहे जगात? किती उंच आहे आकाश? हो, इन्फिनिट ना. किती उंच आहे आकाश? उंच वगैरे हे आपली कल्पना आहे. उंच आणि खाली हे आपण पृथ्वी अशी आहे ना आपण असे आहोत असं गृहीत धरून म्हणतोय. आपण कदाचित असे असू तर आपल्याला काय माहिती कसे आहोत. ती पृथ्वी वरती मानायची का खाली मानायची? इकडं सूर्य इकडं आहे का इकडं आहे काय माहिती आपल्याला. म्हणून आकाशाचा अंदाज घ्या. आकाशाचा अंदाज आपल्याला करता येतो की आकाशाचा अंदाज करता येत नाही. बरोबर आहे. किती वरती गेलं तरी आकाश आहे. म्हणाले उपमे म्हणो गगन. आकाशात एक न्यूनता आहे. आकाशाचा वेगळेपणानं अनुभव घेता येतो. आकाशाला आपण ओळखतो की नाही? अवकाशाला आपण हे अवकाश आहे असं कळतं की नाही? असं सद्गुरूंच्या बाबतीत वेगळेपणानं कळत नाही. आपल्या आतलं चैतन्य जे आहे ना, आपल्याला चेतवणारं, बुद्धीला ऍक्टिव्हेट करणारं, मनाला ऍक्टिव्हेट करणारं, प्राणांना ऍक्टिव्हेट करणारं, पंचमहाभूतांना ऍक्टिव्हेट करणारं असं ते चैतन्य आहे. त्यामुळे आकाश जड आहे. म्हणून त्या निर्गुण तत्वाला आकाशाची उपमा देता येणार नाही. बर का. म्हणाले मग पृथ्वीची उपमा द्या. धीरपणे उपमो जगती नाही तरी हेही खचेल कल्पांती. आपण गुगलवर जा आणि लाईफ ऑफ द अर्थ टाकून बघा. ती वर्ष ते टिकेल. तेही लिहिलंय त्यांनी. सद्गुरूंबद्दल असं काही लिहिता येईल नाही. केव्हा ना केव्हा या पृथ्वीचाही नाश होणार आहे. गुरूंचा नाश नाही होणार आहे. पुढे सांगतात मग सूर्याची उपमा. सूर्याची उपमा देता येणार नाही आपल्याला. याचं कारण असं, सूर्याला प्रकाशित ते करतात. बर का, थोडस कळून घ्यायला पाहिजे. आपल्याला काय माहितीये? सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. आपण पदार्थ विज्ञानात काय शिकलो? चंद्र हा परप्रकाशी आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी असं आपल्याला शिकवण्यात आलं की नाही. एक प्रश्न विचारतो. दिवसा आपल्याला कुठल्या प्रकाशात दिसतं? जग कुठल्या प्रकाशात दिसतं दिवसा? सूर्याच्या. बरोबर आहे. चंद्र मोठा आहे आकाशात. अशा वेळेला रात्री कुठल्या प्रकाशात दिसतं? सूर्य आणि चंद्र ज्या खोलीत आपल्याला प्रकाश देऊ शकत नाही त्या खोलीत आपल्याला दिसतं की नाही? कुठल्या प्रकाशात? दिव्याच्या. बरोबर. अंधार झाल्यानंतर तिकडून श्रीकांत दादा काहीतरी बोलले. बुवा हरे राम म्हणा. मला ते कळले की नाही? त्यांचा मुद्दाही कळला. अंधारात ते कुठे बसले त्याचा अंदाजही मला आला. कुठल्या प्रकाशात दिसले? अंधारात दिसले की मला की नाही? कळले की नाही? का नाही कळले? इकडून आली हाक का इकडून आली हाक कळते की नाही? मला आपण सांगा कुठल्या प्रकाशात दिसले? त्याचं उत्तर आहे ध्वनीच्या. अंधार कुठल्या प्रकाशात दिसला? म्हणले अंधारात काही दिसत नाही. हो, दिसत नाही हे दिसल्याशिवाय कसं कळलं? आपल्याला काही दिसत नाहीये. हे दिसत नाहीये हे ज्या प्रकाशात दिसलं त्याला सद्गुरू म्हणतात. सूर्य सुद्धा आपल्याला सद्गुरूंच्या प्रकाशात दिसतो, आत्म्याच्या प्रकाशात दिसतो, परब्रह्माच्या प्रकाशात दिसतो. म्हणून पदार्थ विज्ञानामध्ये, भौतिक शास्त्रामध्ये सूर्य हा स्वयंप्रकाश आहे. पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं सूर्य सुद्धा परप्रकाशी आहे. मेलेल्या माणसाला सूर्य दिसतो का? म्हणजे आपल्या आतलं चैतन्य आपल्याला सूर्य दाखवतं. मेलेल्या माणसाला सूर्य, त्याला काहीच कळत नाही. आणि त्याला कळत नाही हेही कळत नाही. आपल्याला कळण्याची व्यवस्था जो करतो तो सद्गुरू आहे. आणि म्हणून ते सांगतात आता उपमा वा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद. म्हणून उपमे उणा दिनकर. आपल्याला दिनकर म्हणजे ज्याच्यामुळे दिन होतो. पाण्याची उपमा. आता उपमे द्यावे जळ नाही तरी ते काळांतरी आटेल असं कळ. मग अमृताची उपमा. अमृत नावाची जी गोष्ट आहे ना, त्यांनी फक्त आपल्याला लाईफ
एक्सटेंड करता येतं, पूर्णच्या पूर्ण मृत्यू नाही चुकवता येत. मृत्यू जर चुकवता आला असता, भागवताचा आरंभ ज्या मंत्राने होतो, आयोजन केलं होतं परीक्षितीने. शुकदेव भागवत सांगायला बसले शुकतालला, हिमालयात दिल्ली जवळ, आणि अचानक देवांची विमानं डुडुरली आणि प्रत्येक जण तांब्याभर अमृत घेऊन आला होता. तांब्याभर, असं सोन्याचा तांब्या, त्याला चांदीचं झाकण, फिरकीचे तांबे असायचे ना पूर्वी, आणि गच्च अमृत, स्वर्गातून अमृत घेऊन आले होते. ते अमृत पिलं ना तर हजारो वर्ष जगता येईल असे. आणि त्यांनी त्या परीक्षिताला विचारलं, बाबा रे, तू या कथेचा आयोजक आहेस, तेव्हा आम्हाला हे कथामृत सेवन करायची परवानगी दिलीस तर आम्ही तुला हे अमृत देऊ. असे 100-200 तांबे आहेत, एक चमचाभर अमृत घेतलं तर हजारो वर्ष जगशील तू. तुला त्या तक्षकाचीच भीती आहे ना, तो तक्षक नावाचा साप चावणार आहे, तू मरणार आहेस. तेव्हा तू असं कर, त्याला चावू देत, तो तुला विष देईल, तू त्याला अमृत दे. इतका अमृत आहे हो, 100-200 तांबे म्हणजे काय, एक बॅरल भर झालं हो. किती वर्ष पुरेल ते, चालेल का? परीक्षिती म्हणाल, थांबा गुरुजींना विचारतो. शुकदेवांना प्रश्न विचारला, गुरुजी मग ते असं म्हणतात ते लोक, काय करू मी? म्हणले, यू आर फ्री. माझं काय असं म्हणणं नाही की तू भागवत ऐकला आल्यानंतर माझंच ऐकलं पाहिजेस. आता मधनच लोक उठतात जातात, काय म्हणणार त्याला? म्हणजे आधी विचार करायला पाहिजे आपल्याला मधनं उठायचं, असं म्हणायला पाहिजे. पण मी नाही म्हणणार काही. का नाही म्हणणार? नाही म्हणायचं असं ठरलंय म्हणून. पण हे म्हणल्याशिवाय कळणार नाही म्हणून मी म्हटलं. वैशिष्ट्य लक्षात ठेवाल, सौजन्याचं खास वैशिष्ट्य जर काय असेल तर इथे कधी सक्ती करायची नसते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, असं कधी आहे का? मना सज्जना भक्ती पंथेची जाच, जाच म्हणलं की त्याचा होतो. यू आर फ्री. घ्या अमृत त्यांच्याकडनं, भागवतही आहे, दोन्ही डगरीवर हात ठेव. असे खूप लोक असतात, मेडिक्लेमही काढतात, स्टरलायझेशन करतात, सारखं ते हातही धुत असतात, अंडरग्राऊंड प्लास्टिकच्या पिशवीत बसतात. डास चावला तर कसं खाजवायचं असा विचार करतात, कारण हात असे डास चावतोय. कर ना तू, हरकत नाही. राजाने प्रश्न विचारलाय, महाराज माझा प्रश्न असा नाहीये मी काय करू, माझा प्रश्न आहे तुम्ही इथे असता तर काय केलं असतं? शुकदेव म्हणाले, अरे त्यांच्याकडे इतके तांबेभर अमृत असताना सुद्धा ते ज्या अर्थी कथेला आले त्या अर्थी सरळ त्याच्या अमृतात नाही, ते इथे आहे. साध्या अमृताने मनुष्य दीर्घजीवी होतो आणि कथामृताने मनुष्य दिव्यजीवी होतो. मरण नावाची गोष्ट ज्याला येणार आहे तो मी नाहीच आहे. मला मरण येणारच नाहीये, हे एकदा पक्क आहेच आहे. आणि तसं आपण मेल्याचा अनुभव आपल्याला येत नाही, कारण आपण मरत नसतो. हे जितकं आपल्या बुद्धीत पक्क करून घेऊ ना तेवढे आपण स्ट्रॉंग होऊ. आपण फक्त या देहातनं निघून जातो, नवीन देह शोधतो, आणि आजूबाजूला काय कोण रडतात ना ते आपल्याला कळतं. 10 दिवस चक्कर मारतो आपण आपला घर, आणि जिथं दफन केला किंवा जहन केला तो देह 10 चक्रा मारतो. माझं सुखाचं साधन इन्स्ट्रुमेंट कुठं गेलं? इन्स्ट्रुमेंट आहे फक्त. असे आपण 10 दिवस चक्रा मारतो आणि कंटाळतो, आणि मग तो कावळा येतो 10व्या दिवशी, आणि तो विसाचा अधिकारी आहे. तो विसा देतो आपल्याला, तो चोच लावतो. नाही लावला तर सांगतात काही काळजी करू नका, तुमच्या मुलीचं लग्न आम्ही करून देऊ. गंमत सोडून द्यायची. आणि मग आपण चंद्रलोकात जातो. आत्ता जो चंद्र आहे ना त्या चंद्राच्या अलीकडे अजून एक सूक्ष्म लोक आहे, त्याचं नाव आहे चित्रलोक. चित्रगुप्त म्हणतो ना, चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र. आपण काय काय उद्योग केले ते रोज आपण झोपल्यावर जातो आणि फीडिंग करून येतो. आपल्या प्रत्येकाचा एक छोटासा कॉम्प्युटर आहे वरती, हे कळाय करता सांगतो. आणि आपणच, दुसरं कोणी नाही. आणि मग तिथे हिशोब केला जातो आणि परत नवीन देह मिळतो.
शर्ट बदलल्यासारखं आपण नवीन 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 देह धारण करतो. आपल्या ताब्यात नाहीये हे आपल्या ताब्यात येण्याकरता काय करावं, हे ज्याचं आहे त्याची कृपा मिळवावी, ते सांगणं चाललंय इथे. बोलण्याचा भाव असा, म्हणून अमृताचीही उपमा या सद्गुरूंच्या कृपेला देता येणार नाही. म्हणले कल्पतरूची उपमा देऊया का? कल्पतरू म्हणजे त्या झाडाखाली जाऊन बसलो आपण की ज्या ज्या कल्पना करू ते सगळं खरं होतं, आणि आपण चुकीच्या कल्पना केल्या तर आपण ती गोष्ट ऐकली असेल की खूप चांगला होता, एका थोड्या झाडाखाली थांबला, त्याला म्हटलं पाणी मिळालं असं, बरं पाणी मिळालं त्याला, थंड असं वाळ्याचं पाणी चांदीच्या तांब्यात, समोर चंदनाचं स्टूल, अरे बापरे इथं होतच वाटतं म्हणला. हे म्हटलं पण इथं जेवण असतं, थोडं वेळ जेवण आलं, पंचपक्वान्न चांदीची ताटं, ती चांदीची ताटं आपल्या बॅगेत घालायला लागला तो. म्हणलं इथं झोपायची थोडी तासभर सोय झाली असती तर, लगेच पलंग आला, सावली कमी, सावली आली, पाय चेपायला कोणीतरी, पाय चेपायला लगेच अप्सरा वगैरे आल्या. आणि मग याच्या मनात सगळं नीट झाल्यानंतर मनात वाईट यायला लागलं, भूत तर नसेल ना, भूतही आलं. आता ते मला खाणार नाही ना, विषय मिटला. म्हणून कल्पतरूची उपमा सद्गुरूंना देता येणार नाही. कल्पतरूला हे कळत नाही त्याला काय द्यायचंय आपल्याला. आपण जी कल्पना ती करू ना, ते तो आपल्याला देतो. सद्गुरू तसं नाही आहेत, आपण कल्पनातीत आपल्याला देणारे सद्गुरुनाथ. त्याला मी नेहमीच उदाहरण देतो. एका गावाला मी कीर्तनाला गेलो होतो, रामनवमी उत्सवाला. 2 साथीदार आणि मी असे वरती उतरलो होतो. एक जांभळवाली बाई आली हो. कुठं त्यांनी कॉर्पोरेट मध्ये शिक्षण घेतलेलं असतं कोणास ठाऊक. तिला बरोबर माहिती आहे की रामनवमी उत्सव गावात आहे, बुवाची व्यवस्था यांच्याकडे असते. जोरात म्हणलो की घेताय का जांभळं, तर बुवा करता तरी जांभळं घेणार आहे. ते बरोबर ते टेक्निक असते त्यांच्याकडे. आहे का हो कोणी मावशी, तुमच्याकडे बुवा उतरलेत ना, पाहिजेत का जांभळं? बरोबर. आणि झालं, घेतली त्यांनी जांभळं. मी वरनं पाहत होतो, काही माझं पाठांतर करत होतो. सकाळी 10ची वेळ. आणि तुळशी वृंदावनाजवळ ती बाई आली, 9वारी साडी, टिपिकल असं ते टिपिकल अशा त्या खणाचे चोळ्या असायच्या, खणाचं असं. आणि अशी म्हातारी बाई बिचारी, आणि अशी मोठी जांभळाची टोपली ठेवली. किती पाहिजे? 100 रुपयाची. तिने चांगली भरपूर दिली हो. इतक्यात तिचा मुलगा होता, त्या आम्ही ज्यांच्याकडे उतरलो त्या बाईंचा मुलगा होता, लहान 4-5 वर्षाचा. तो इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं खेळत होता. त्याला हाक म्हणली, वशा इकडे ये, वसंता इकडे ये, जांभळं घे घेतली. आता तिची 100 रुपयाची जांभळं खपली ती, त्यामुळे थोडीशी घेतली तर काही बिघडत नाही. घे. नाही, मला आईने शिकवले कधी घ्यायची नाही तशी. घे रे, मी सांगते ना, आई समोर मी आहे, घे, मी मालकी नाही ना याची. शेवटी त्या बाईनं त्या वसंताचा हात धरला, ओढलं, त्याचा शर्ट असा केला, आणि अशी चांगली भरपूर जांभळं त्या बाईनं, जांभळवाल्या बाईनं त्याच्या शर्टात ठेवली. त्यानं ती अशी घेतली आणि आतमध्ये धुवून खायला लागला तो. मी हा प्रसंग वरनं पाहिला. 12-1 वाजता ते यजमान आले. आम्ही सगळे 4 जण जेवायला बसलो. माझ्या शेजारी तो लहान मुलगा बसला जेवायला. मी म्हटलं, ताई काय घरात संस्कार आहेत मुलावर, किती छान ना. फार कमी घरात हे संस्कार असतात. पटकन एखाद्या घरातल्या मुलानं पटकन घेतली असती जांभळं. किती चांगले संस्कार दिलेत तुम्ही त्या मुलाला. शेवटपर्यंत त्यानं नाही घेतली, नाही घेतली. मला आवडलं हे. काही काही वेळा मुलं आबरू काढतात आपली. तो म्हणला, बुवा तसं नाहीये, आईनी मला सांगितलंय आपल्या हातानं घ्यायचं नाही, आपला हात लहान आहे. सद्गुरूंचा हात किती मोठा आहे. आपण आपल्या बुद्धीनं काय मागू सद्गुरूंकडे. सद्गुरू जन्मोजन्मीचं कल्याण करतात. म्हणून ना कल्पतरूची उपमा त्यांना योग्य, ना गंगेची उपमा, ना परिसाची उपमा, ना सागराची उपमा. अहो काय त्यांना अमक्यासारखं आहे, काय म्हणणार सांगा ना. आणि म्हणून चिंतामणी नावाचा खडा आहे ना, तो चिंतामणी असा हातात धरला, उजवा फिरला की डावा फिरला की असतं ना. अहो चिंताच नाही तर म्हणायला काय कोण विचारतो.
मग लक्ष्मीवंत सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. सर्वश्रेष्ठ लक्ष्मी मोक्ष लक्ष्मी ही सद्गुरूंच्या दारात तिष्ठत उभी असते. पुढे सांगतात, म्हणून स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. जगातल्या सगळ्या प्रकारच्या संपत्तीचा नाश होतो, इंद्रपदाचा नाश होतो, पण गुरुकृपा ज्या भक्तावर झाली त्या गुरुकृपेनं जो अहम ब्रह्मास्मी या बोधावर स्थिर झाला त्याच्या समाधानाचा कधी नाश होत नाही. म्हणून तयास उपमा काय द्यावी, कुठली उपमा द्यावी गुरुकृपेला सद्गुरूंना. नाशिवंत सृष्टी आघवी आणि म्हणून सद्गुरु वर्णवे ना शेवटची ओवी. म्हणून सद्गुरूचं वर्णन करता येत नाहीये. मग वर्णन करता येत नाही, हे गे हेची माझी वर्णना, वर्णन करता येत नाही हे माझं वर्णन. आणि आता अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती. शांत बसा डोळे मिटून. आणि मग आपल्या आपल्या सद्गुरूंना आपण ज्यांना काय गजानन महाराज म्हणा काय त्यानं आपण नावं दिली आहेत त्या गुरुतत्वाला बरं काही आपल्या सोयी करता आणि बरोबरही येते, पण तेवढं त्यांचं स्वरूप नाहीये. आपल्यावर कृपा करण्याकरता तेवढे ते आलेत. खडक वाचल्याचं अख्खच्या अख्खं धरण आपल्या दारात आलं तर काय होईल आपली परिस्थिती. म्हणून ते पाणी चॅनलाइज करून अमक्या टाकीत ठेवलं, तिथून दुसऱ्या आपल्या जवळच्या टाकीत ठेवलं, तिथून आपल्या बिल्डिंगच्या वरच्या टाकीत ठेवलं आणि त्या नळानं आपल्या बादलीत आलं जिथे आपली अंघोळीची सोय आहे. आलं का मुद्दा लक्षात. अख्खं खडस वाचला माझ्या बिल्डिंगवर पडलं तर काय होईल अवस्था. हे फक्त मर्यादित आहे उदाहरण. तसं सद्गुरु नावाचं तत्व इतकं महान आहे. अहो सगळी अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आहेत, म्हणून आपण सद्गुरूंना काय म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. पण कृपा करण्याकरता तो रामदास स्वामी झाला, कृपा करण्याकरता ते सद्गुरु तत्व ज्ञानेश्वर महाराज झालं. म्हणजे आपल्यापर्यंत येण्याकरता त्यांनी शब्दबद्ध वाक्यरचना करण्याकरता देह धारण केला आपल्यावर कृपा म्हणून. पण ते तेच आहेत. अदृश्य झाले की तेच आहेत, दृश्य झाले की आपल्याकरता ते सद्गुरुनाथ आहेत. त्यांना नमस्कार करूया आणि पुढच्या सुंदर अशा कथानकाला आरंभ करूया. तत्पूर्वी थोडासा चहा पाणी काहीतरी करूया आणि मग आपण पुढच्या कथानकाचा आनंद घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.